याला मटेरियल काय-काय लागतं? म्हणजे मी तुम्हाला हेही या पद्धतीने विचारतोय, हं. की खर्च किती येऊ शकतो म्हणजे नाही का सुरुवात करताना जर आरी वर्कचं मटेरियलच्या बाबतीत कोणतं मटेरियल आणि खर्च किती तरी? मी जसं म्हटलं ना, सुरुवातीला जे गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये जास्त काम व्हायचं आणि सिल्कमध्ये म्हणजे थ्रेड जे असतात त्याच्यामध्ये कलर्स येतात थ्रेडचे. तर एवढ्या 2-3 गोष्टींमध्येच काम व्हायचं. नंतर मग मेटलच्या वायर्स आल्या. हं. नंतर मग बीड्स आले आणि सिक्वेन्स आहे, जरदोजी आहे, कडदाना म्हणजे लाखो टाइपचं मटेरियल आहे. मटेरियल भरपूर आहे. भरपूर आहे. ओके. पण ते कोणतंही पर्टिक्युलर एखादं डिझाइन आहे, तर त्याच्यामध्ये आपण कोणतं वापरायचंय. कारण आजकाल हे फक्त इंडियन पुरतं मर्यादित नाही राहिलंय. इंडियन वेस्टर्नसाठी सुद्धा वापरतात आणि हे आता नाही पूर्वीपासूनच म्हणजे बाहेरच्या देशातही आहे, इथेही आहे. वेस्टर्नमध्येही वापरतात हे आणि इंडियन कपड्यांवरती सुद्धा होतं. ओके. सगळ्यांचा खूप असा समज आहे, की फक्त इंडियन ट्रॅडिशनल हां, कपड्यासाठी वेअरमध्ये वापरलं जातं. वेअरमध्ये वापरतात, तर असं काहीच नाहीये. तर वेस्टर्नमध्ये सुद्धा ते वापरतात. तर त्या टाइपचं मटेरियल त्याला चेंज होतं. हां. तुम्ही मटेरियल जेवढं चेंज करून वापराल तेवढं हे. आणि असं जर बघितलं तर तुम्ही ॲक्चुअली शिकण्यासाठी जे मटेरियल लागतं, त्या मटेरियलचा साधारण एक खर्च ₹2,500 येतो. 2,000 ते ₹2,500 पर्यंत. ओके. म्हणजे हं. एखाद्या व्यक्तीला जर शिकायचं असेल, तर त्यासाठी जे मटेरियल लागतं, हां. त्याचा जो खर्च आहे आपला तो 2,000 ते 3,000 हे येस. 3 ही जास्त बोललो मी. 2,500 पर्यंत 2,500 मटेरियल. येस, येस. हो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.